हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत ना? मी डीमार्टला गेली होती आणि डीमार्टला मला मोजक्याच 2-3 वस्तू घ्यायच्या होत्या, पण आपल्या सोबत एक लहान मूल असलं की मोजक्याच वस्तू घेऊन येणं शक्यच होत नाही। लहान मूल काय हो, कोणीही असलं तरी तेच होतं। डीमार्ट एक अशी जागा आहे जिथे गेलात की तुम्ही एखादी वस्तू घेऊन रिटर्न येणार असं होणारच नाही। आणि त्यात लहान मुले म्हटलं की अशा छोट्या छोट्या त्याच्या खेळण्यातल्या आणि त्याच्या आवडीच्या गोष्टी घेणं तर आलंच। आणि तो गेला होता माझ्यासोबत, माझा मुलगा, तर त्याला ते टी-शर्टही आवडलं, तेही घेतलं। त्याच्या टिफिनसाठी म्हणून छोट्या छोट्याशे त्याच्या आवडीचे बिस्किटचे प्रकार घेतले आणि हा व्हिडिओ त्यालाच करायचा होता। तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या हाताने तोच सगळं अरेंज करतोय। आणि मग म्हटलं चला आता लोणचं तर बनवायला टाइम नाहीये, तर एक लोणच्याची बरणी घेऊया। आणि मग हे सुद्धा चिप्स सुद्धा माझ्या मुलालाच आवडले, त्यानेच तो बॉक्स सुद्धा उचलला। आणि हे 2 चिप्सचे पॅकेट पुन्हा त्याच्या टिफिनसाठी, कधी मूड नसतो त्याला काही घेऊन जाण्याचा तेव्हा चिप्स देते मी। आणि टिश्यू घेतले, थोडेसे फेसवॉश घेतले, थोडेसे म्हणजे 2 फेसवॉश घेतले। आणि सूप, आता थंडीचा सीझन आहे, सूप पिण्याची फार इच्छा होते आणि दरवेळी सर्व सामान अवेलेबल असेल असं नसतं, म्हणून सूपचे पॅकेट्स घेतले। डिस्पोजेबल प्लेट्स आणि 1 मोर टिफिन आयटम, तो म्हणजे आलू भुजिया। मला खरं तर घ्यायचं होतं आप्पे पात्र घेतलं आणि त्याच्याच बाजूला हे छान क्यूट असे काचेचे कप दिसले, मग ते 2 कप घेतले। आणि ही एक सर्विंग प्लेट, हिने तर लक्षच वेधून घेतलं होतं माझं आणि मन अटकलं होतं तिथे, म्हणून मी तेही घेतलं। चहा सोबत खाण्यासाठी खारी। आणि ही सर्व माझी मिनी डीमार्टची शॉपिंग। तुम्हाला कशी वाटली माझी छोटीशी शॉपिंग ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही सुद्धा त्यातलेच आहात का जे एक वस्तू ठरवून जाता आणि घेऊन सगळा पसारा होता? तर व्हिडिओमध्ये कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। एन्जॉय, बाय।